रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मी आज लोणावळ्यात नाही, ठाण्यात आहे आणि ठाण्यालाच एक घोडबंदर रोडवरती वावळ्याच्या बाजूला कॉस्मॉस हॅवन नावाचं खरं एक 90 ते 100 बंगलो असणार आहेत आणि विलाज असणार आहेत. आणि त्याच ठिकाणी आज मी तुम्हाला एक विला दाखवतो आहे, ज्याचा प्लॉटचा एरिया जर आपण विचार केला तर साधारणतः 4500 प्लॉट एरिया असेल आणि जवळजवळ 2200 फुटाचं बांधकाम असणारा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा विला आहे. डागडुजी म्हणा त्या बाकी सगळ्या गोष्टींचं काम त्याच्यामध्ये नक्की असणार आहे. पण ज्या लोकांना काम शहरात करायचं आहे आणि राहायला गावात यायचं आहे त्यांच्यासाठी येऊरच्या डोंगराला लागून असणारं, निसर्गरम्य वातावरणात असणारं आणि एकदम सुंदर असं शांततेत पक्षी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवाज आणि हिरवळ बिरवळ सगळी अनुभवायला मिळेल. जिथून लोणावळ्या टाईप तुम्हाला इथे नक्की फील येईल. अशाच ठिकाणी हा एक सुंदर आणि चांगला विला आहे, जिथे रोड ह्या त्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस खूप चांगलं आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 11 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ह्या विला तुम्हाला मिळणार आहेत. आणि इथेच असं सुंदर जिथे बघितलं तर साधारणतः 10-12 वर्ष जुनं असणारं हे प्रोजेक्ट असणार आहे. ज्यावेळेला तुमचं हे घर असेल ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे थोडं पाण्या वगैरेचा सुखसुविधा करून ठेवलेल्या आहेत. नंतर इकडे जर बघितलं तर हा तुमचा गार्डन एरिया आहे. गार्डन एरियाच्या नंतर इथं पाण्याची टाकी आहे आणि इकडे जर तुम्ही आलात इथे पण पाण्याची टाकी तुमची इथपर्यंत आहे. मेन गेट तुमचं हे असणार आहे, इकडनं तुमची खरं एंट्री असणार आहे आणि तुमच्या एंट्री आल्यानंतर तुम्ही गाड्या वगैरे इथे अशा मस्त पार्क करू शकता. आणि ह्या साईडला तुमचं गार्डन आणि नंतर परत तुम्ही जर पुढं बघितलं तर बघा केळीची झाडं, आंब्याची झाडं, असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं गार्डनिंग करून ठेवलेलं. एवढी मोठी प्रशस्त आणि अशीच मोकळी जागा तुम्हाला मिळणार, जिथं नारळ झाडं, अशोकाचं झाड, सगळ्या पद्धतीचे झाडं तुम्ही इथे लावून मस्त अशी गार्डन करू शकता. तुम्हाला इथे ऊन, वारं, पाऊस, थंडीमध्ये एक नंबर फील मात्र नक्की येणार आहे. तुम्ही इकडे झोपाळा टांगू शकता, फाउंटन बनवू शकता, स्विमिंग पूल बनवू शकता. कारण जिथे जी मोकळी जागा आहे ही बाकी तुम्हाला खूप मोठी अशी मोकळी जागा तुम्हाला पूर्ण असं मस्तपैकी सिक्युरिटीचे वगैरे सगळे सुखसुविधा तुम्हाला इथे दिले गेलेले असणार आहे. पाण्याचा इथे काही प्रॉब्लेम तुम्हाला नसणार आहे. आणि असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे गार्डन असणारा, पूर्णपणे कंपाऊंड लागणारा हा एक खरं विला आहे. इकडं बघितलं तर तुम्हाला इकडं पण एक पोर्च दिलेला आहे, तुम्ही इकडे पण काहीतरी वापर करू शकता. असं झाडं वगैरे सगळे, फणसाचं झाड खरं हे लावलेलं आहे. इकडे ह्या साईडला तुम्हाला वॉश बेसिन वगैरे आणि नंतर तुमचा हा इथे जर तुम्ही वरती बघितलं तर मस्त असं कव्हर करून ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडं काम मात्र नक्की असणार आहे. हा आता गार्डनकडनं एक एंट्री असणार आहे. मी ही गार्डनकडनं तुम्हाला एंट्री दाखवलेली आहे, पण तुम्हाला पलीकडल्या साईडला पण एंट्री मिळणार आहे. आणि मग तुमचा हा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल तुम्ही जर बघितला तर किती मोठा आणि सुपर दुपर तुम्हाला असा हॉल मिळतो. जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जरी आलात इथं परत तुम्ही स्टोरेज वगैरे पण करू शकता. एवढी मोठी जागा तुम्हाला इकडनं मिळणार आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला मस्त असं टी व्ही युनिट वगैरे जरी सेट केलं तर ते भारी दिसणार एकदम. आणि नंतर हे तुमचं असं इकडल्या ह्या साईडला तुम्ही डायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी लावल्या तरी तुम्हाला इकडनं असं चालणार आहे. इकडनं परत तुम्हाला एक खिडकी खरं दिल्या गेलेली असणार. इकडनं तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन हे त्या सगळ्या गोष्टी असतील. आणि मग नंतर तुमचा ह्या साईडला एक असा मोठा एक चांगला दरवाजा आहे. इकडनं पण तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला अशा पद्धतीचं ह्या साईडला मस्त आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे मिळणार आहे. नंतर हा जो तुमचा हॉल आहे, ह्या हॉलमध्ये तुम्हाला प्लेंटिंग डेंटिंग या सगळ्या गोष्टी नक्की गरज लागणार आहे, करावीच लागणार आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे जर आलात तर तुम्हाला एक मस्त वॉशिंग मशीनसाठीच स्पेशल अशी जागा दिलेली आहे. तुम्ही सगळे कपडे वगैरे सुकडं घाला, इथे सगळे कपडं वॉशिंग मशीन तुमचं साईडला सेट होईल. इकडे आलात तर तुम्हाला इकडे एक वॉश बेसिन वगैरे सुंदर जागा आहे. नंतर आपण इथे पुढे आलो तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं मिळणार आहे. ज्या मंडळींना निसर्गरम्य वातावरणात राहायचं आहे, ज्यांचं रिटायरमेंट लाईफ मस्त आणि एन्जॉय करायचं आहे, त्यांच्यासाठी एक जागा सुंदर चांगली आहे. इथे आला तर किचन आहे. हे किचनला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे एक खिडकी आहे, क्रॉस व्हेंटिलेशनला ह्या साईडला एक खिडकी आहे. जर तुम्ही बघितलं तसं मस्त किचन तुम्हाला इकडनं पण असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येतो, बाहेरनंतर तुम्हाला ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला असं मोठं बेडरूम आहे, जे खरोखर खूप मोठं बेडरूम तुमचं आहे. कारण इकडे एवढी मोठी जागा, ह्या साईडला आल्यानंतर परत अशी जागा, इथं परत तुम्हाला एक खिडकी उपलब्ध करून दिलेली असणार आहे. आणि खिडकीच्या ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथं एक भलं मोठं तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं दिलेलं आहे. तुम्ही अगदी इथं एका ठिकाणी तुम्हाला जर आपलं बाथटब वगैरे लावायचं म्हटलं तर एवढी मोठी जागा बाकी तुम्हाला इकडे उपलब्ध आहे. ठाण्यात राहून लोणावळ्याचा फील पाहिजे असेल तर मला असं वाटतं ही जागा उत्तम आहे. कारण येऊरचं डोंगर याला लागूनच आहे. ठाणे शहरापासून अगदी लांब आहे असं नक्कीच नाही. 11 किलोमीटर अंतरावरती खरं हा तुमचा विला, तुमचा बंगलो उपलब्ध असणार आहे. नंतर जर तुम्ही ह्या खालचा विषय बघितला तर आता वरती आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला मग वरती हे तुमचे बाकीचे बेडरूमची सुविधा, हे जिना तुम्हाला दिले गेलेलं असणार आहे. खरं हे थोडं हौशी माणसाचं काम आहे, ज्याला फळबाग करायची, ज्याला डॉग्स वगैरे आहेत, मांजरं आहेत, असं काय असेल
तर त्यांना पण एवढी मोठी जागा तुम्हाला एक मिळू शकते. ज्यावेळेला आपण वरती येतो तुम्हाला परत इथे एक फॅमिली रूम होईल, एवढी मोठी जागा खरं इथं उपलब्ध आहेत. आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा इकडे एक बेडरूम असणार आहे, जिथे तुम्ही बघितलं तर वरती अशी मोठी मोकळी जागा मिळते. हाईट वाईज बघितलं तर मोठीच राहणार, कारण की हे आहे. नंतर ह्याला अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची इकडे तुम्हाला बाल्कनी मिळते. बाल्कनीतनं जर तुम्ही पुढं बघितलं तर फक्त हिरवळ, झाडं झुडं, मोकळा श्वास घेणं हाच इथे प्रकार आहे. नंतर तुमची खाली गार्डन तुम्हाला तुमची स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला इकडनं पण दिसते. अशी सुंदर एवढी मोठी अशी बाल्कनी तुम्हाला मिळते. तर तुम्ही बघितलं ते ग्रिल वगैरे हे सगळं लावलेलं आहे, तर त्याच्यामुळे तेही काय अडचण तुम्हाला इथं लागणार नाही आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे ह्या साईडला आल्यानंतर इथं परत तुम्हाला एखादं बेडरूम होईल. एवढी मोठी तुम्हाला इथे टॅरेस आहे. बेडरूम मोठं निघू शकतं, काय काय लोकांनी त्या बेडरूमसारखं करून पण घेतलं आहे. तर एवढी मोठी तुम्हाला परत अशी प्रशस्त आणि एवढी मोठी बाल्कनी ह्या साईडला मिळते. इकडनं जरी तुम्ही बघितलं तर किती मोठी अशी बाल्कनी तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळणार आहे. आणि पुढं बघितलं तर परत बाकीचे बंगले, बाकीचे झाडं, बाकीचे व्ह्यूज बघा. कबूतरं तुम्हाला वरती दिसतात. प्राण्यांच्या जी किलबिलट आहे सकाळी ऐकायला येते किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला इथे नेहमी असं वाटेल की खरोखर खूप चांगलं आणि नक्की तुम्हाला इथं फील 100% येऊ शकतो. तुम्हाला स्वतःचा स्विमिंग पूल बनवायचं बनवा. बाकी खेळायला वगैरे सगळं बनवलेलं आहे, फक्त स्विमिंग पूल नसणार आहे. पण इथं तुम्ही स्वतःचं बनवू शकता. आणि मग हे असा सगळा विला बंगला सोडून इथं काहीच नाही. असं मस्त वातावरण आहे. मी आत्ता इथे आल्यानंतर खूप चांगलं फिलिंग येते. पुढे आल्यानंतर तुम्ही इकडे आलात तर इथं परत तुमचं एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमच्या आतमध्ये इमिडिएटली आल्यानंतर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळते, जे हेही चांगलं आहे. आणि नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे हे तुमचं बेडरूम असणार. हे बेडरूम जरी बघितलं तर हेही खूप मोठं आणि चांगलं. इकडे कपाट लावलं आहे, इथं खिडकी एक ठेवलेली आहे, जिथे तुम्हाला इकडे ह्या साईडला एक खिडकी असणार आहे. असं जर बघितलं तर इकडनं पण तुम्हाला असं व्ह्यू, शांतता ज्या वेळेला पाहिजे, काम करून दिवसभर किरकिर नको आहे, इथं आलं म्हणजे डोक्याला शॉर्टच नाही आहे, काय शांतता मिळते एक. आणि शांततेमुळे माणूस बऱ्यापैकी थंड होतो असं मला वाटतं. कारण इथं मुंबईमध्ये शांतताच नाही. नाही तर कोणाच तरी फ्रीज चालले, कोणाच तरी टी व्ही चालली, कोणाच तरी काहीतरी चालू आहे, ॲडजस्ट फॅन तरी चाललेला आहे, रिक्षाचा आवाज तरी, तर कशाचा तरी इथं मात्र तुम्हाला तो आवाज मिळणार नाही आहे, कारण शांतता आहे. पुढे आल्यानंतर इथं आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं आहे. हे मोठं म्हणजे इतकं मोठं आहे की ह्याच्यात बघा त्यांनी इथं वॉशरूम आहे, इथं सगळं आहे. इथं तुम्हाला ते जिकूजी म्हणा, अजून स्पा घेणं वगैरे, ते हे बघा स्पा वगैरे सगळं तुम्हाला इथं घेता येईल. असं मस्त चांगल्या पद्धतीचं हे पण करून ठेवलेलं इथं मिळणार आहे. नंतर जर पुढे आलो तर पुढं मग तुमचा हा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितलं अप्रतिम आहे. इकडे बघा स्टोरेज, इकडे तुम्ही बेड लावा, परत स्टोरेज, इथं टी व्ही वगैरे सगळं सेट आहे. हा पण बेडरूम प्रशस्त आणि मोठा नक्की असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी, म्हणजे बाल्कनी तुम्ही बघितलं, तिकडे एक बाल्कनी, इकडे एक बाल्कनी, तिकडं पण बाल्कनी, म्हणजे जो 3 बाल्कन्या तुम्हाला मी दाखवल्यात. आणि इकडनं जर बघितलं तर ते लिंबाचं झाड आहे. हे लिंबाचं झाड तर दातून तुम्हाला सकाळचं करायचं म्हणलं ते लिंबाचं झाड तोडलं, इथंच कार्यक्रम चालू केला, तर काही प्रश्नच नाही आहे. तर असं सुंदर आणि पद्धतशीर असा सगळा हा प्रकार आहे. तुम्ही बघू शकता की आकाश दिसतंय मोकळं, वरती असं सुंदर असं मस्त तुम्हाला नक्की इथे वाटेल. तर ज्या मंडळींना अशा हौशी लोकांचं काम आहे, ज्यांना विलाच पाहिजे, बंगलोच पाहिजे, निवांतच पाहिजे, शांतच पाहिजे, पैसा पाणी सगळं नीटनाटकं आहे, आता फक्त आयुष्य चांगल्या पद्धतीने सेट करायचं, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही एक गोष्ट खूप खरोखर चांगली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी हॉल दाखवला, खालचं किचन दाखवलं. आता आपण खरं अजून वरती चाललो आहे. अजून वरती म्हणजे आता वरती आपल्याला टॅरेस पण बघायचे. तर वरती ज्यावेळेला बंगलो येतो त्याच्यावरती आल्यानंतर इथं बघू शकता, हे बघा हे कसं मोठं यांनी हे लावलं आहे, झुंबर लावलेलं आहे. झुंबर लावल्यानंतर पुढं आलात तर परत एवढी मोठी जागा तुम्हाला इथे पण उपलब्ध आहे. इथं ह्या जागेच्या नंतर आपण जर पुढे आलो तर पुढे आल्यानंतर हा तुमचा पहिला टॅरेस आहे. ह्या टॅरेसवरती आला तर इथं सगळा स्टोर रूम आहे. तुमचं पंप बिंप हे कोळसा बिळसा बघा ठेवला आहे सगळा असं. आणि ह्या साईडला आला तर परत एक स्टोर, म्हणजे 3.5 झाला. हा पण एक बेडरूम तुमचा. सर्वंट असं काही विषय असतील तर तुम्ही त्या विचाराला इथं सेट नक्की करू शकता. पाण्याची टाकी पलीकडल्या साईडला सेट आहे. ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पण पाणी येतं, बोरिंग वॉटरचं पण पाणी इकडे तुम्हाला येते. नंतर हे आपण आता टॅरेसवरती चाललं. ही शिडी थोडीशी छोटी आहे, थोडीशी रिस्की आहे, पण तुम्ही ज्यावेळेला घेणार त्यावेळेला तुम्ही त्या तुमच्या पद्धतीनं चांगलं बनवू शकता. आणि मग हा तुमचा बंगलोचा व्ह्यू पॉईंट म्हणून तुम्ही याला करू शकता. व्ह्यू पॉईंटच्या हिशोबाने जर तुम्ही वरती लक्ष दिलं तर मग तुम्हाला दिसतंय बघा, हा थांग डोंगर, येऊरचा डोंगर, हा सगळा पसरलेला दिसतोय. कावळ्याचा आवाज येतोय, चिमण्यांचा आवाज येतोय. शहरापासून अगदी दूर असा आहे बघा. तुम्हाला असा फील बारीक जर कानाने ऐकलं सगळे शांततेचा आवाज येतो आणि असं मस्त वातावरण तुम्हाला इथं नक्की मिळतं.
तुम्ही बघू शकता किती मस्त असं पावसात तर किती चांगलं वाटेल. म्हणजे पावसात तर जर आलेलं नाही आहे, काय काय लोकांनी त्याच्यात मोडिफिकेशन्स केलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात पण ते बघा, जर ह्या साईडला आपण गेलो तर त्या बिचाऱ्यांनी सगळं चेंज करून अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पण त्या पद्धतीनं तुमचं सेटिंग करून तुम्हाला कसं चेंजेस वगैरे हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्ट्रक्चर सोडून तुम्ही चेंज नाही करू शकत. पण तुम्हाला कलर किंवा अजून काही डिझाईन किंवा असं काही बघा, ह्या लोकांनी ते किती मस्त बनवलं आहे. सगळा बंगलो पूर्ण वरती झाल्यानंतर पण वरती त्यांनी टॅरेस काढलेला आहे, जे अँगल फरशीमध्ये काढलेला असणार आहे. तर असं सुंदर असं वातावरण तुम्हाला इथे मिळतं. इकडे जरी बघितलं तर तुम्हाला किती भारी, इकडं नाही ह्या साईडला पण बघितलं तसं इथं सगळे बंगलेच आहेत. कलर बघा, त्या बंगल्याचा कलर वेगळा आहे. तुम्हाला पण तुमच्या पद्धतीनं वेगळा कलर, थोडा पैसा पाणी खर्च केला थोडासा होणार, पण मग तुम्ही त्या पद्धतीनं करून घेऊ शकता. राहिला प्रश्न आता ह्या बंगल्याच्या किमतीचा. त्याची जी किंमत आहे, ह्याची किंमत खरं आत्ता आपण 4,60,00,000 मालकाने आपल्याला सांगितलेली किंमत आहे. समोर तुमचं पेमेंट किती फास्ट आहे, कसं काय विषय आहे सगळा, त्याच्यावरती सगळं बाकीचं अवलंबून असणार आहे. बरं, काम आहे थोडं, नाही असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आपण मालकाला दिलेली होती, पण मालक बोलले नाही, मला अशाच पद्धतीनं हवं. जर कोणी अशा पद्धतीचं घर कोणाला घ्यायचं असेल, हा जर विला किंवा हा जर बंगलो किंवा हा जर रो हाऊस तुम्हाला पाहिजे असेल तर हा लीगलमध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध नक्की मिळणार आहे. निगोशिएबल असणारी किंमत आहे. आमच्या जास्तीत जास्त लोकांनी घर बघा, कारण मला तुम्हाला दाखवायला मजा वाटते की बाबा अजून जास्त चांगलं काय दाखवा, अजून जास्त चांगलं काय. पण माझा पण उत्साह वाढवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही माझा उत्साह असा वाढवा की जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू करा, जेणेकरून मला रोज तुम्हाला असं चांगलं चांगलं काही ना काही दाखवता येईल. घेणं देणं प्रश्न दुसरा आहे, मी म्हणतच नाही घ्या म्हणून, दाखवणं हे काम आहे. ठाण्यात काय बघा ना, तुम्ही लोणावळ्याला गेला एवढे पैसे माणसं देतात, तर इथं ठाण्यात का नको द्यायला एवढे पैसे. बरं, याला कॉम्पिटिशनच नाही ना. म्हणजे बंगलो प्रोजेक्टला जर बघितलं तर कॉम्पिटिशन नाही मार्केटला. रेसिडेन्शियलला दुनियाभरची कॉम्पिटिशन असू शकते, बंगल्यांना कुठं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, जर कोणी हौशी व्यक्ती असेल आणि खरोखर कोणाला शांत निवांत जगायचं असेल तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध नक्की आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.